नमस्कार, माझे नाव आदिती अनिल तुरे. मी इयत्ता 5वी ब तुकडीमध्ये शिकत आहे. आमच्या शाळेचे नाव पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक 54. आज मी अति तिथं माती ही गोष्ट वाचून दाखवणार आहे. सेवक म्हणाला, शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. असते कदम महाराज, असते कदम. महाराज म्हणाले, बसा मंडळी बसा. काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हालहवाल? प्रधानजी म्हणाले, आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. महाराज म्हणाले, छान, उत्कृष्ट. बरं चोरीमारी वगैरे? प्रधानजी म्हणाले, छे, कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. महाराज म्हणाले, फार छान. बरं रोगराई वगैरे? प्रधानजी म्हणाले, बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 100-500 माणसं गेली, बाकी सगळे जिवंत आहेत. महाराज म्हणाले, वा वा प्रधानजी, आमच्या राज्याची हालहवाल एकूण उत्तम आहे म्हणायची. बरं आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? प्रधानजी म्हणाले, एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत, त्यांचं गाणं ऐकावं सरकार. महाराज म्हणाले, त्यांचं नाव काय म्हणालात? प्रधानजी म्हणाले, गानसेन. महाराज म्हणाले, बरं बरं, बोलवा त्यांना. गवईबुवा म्हणाले, महाराजांचा विजय असो. महाराज म्हणाले, गवईबुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. गवईबुवा म्हणाले, महाराज, मी वादक नाही, गवई आहे, संगीत गातो. महाराज म्हणाले, बरं बरं, म्हणा काहीतरी. महाराज म्हणाले, वा गवईबुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? गवईबुवा म्हणाले, महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत. संगीत कलेसाठी काहीतरी करा. महाराज म्हणाले, अवश्य अवश्य. काय बरं करावं? हां, छान कल्पना सुचली. प्रधानजी म्हणाले, आज्ञा महाराज. महाराज म्हणाले, संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आत्ताच्या आत्ताच दवंडी पिटवा. आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. कोणीही साधं बोलायचं नाही. सगळं गातच बोललं पाहिजे. प्रधानजी म्हणाले, ठीक आहे सरकार. महाराज म्हणाले, जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा, मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. प्रधानजी म्हणाले, आता दवंडी द्यायची व्यवस्था करतो. दवंडीवाला, ऐका हो तुम्ही, ऐका हो. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे आणि तराने ना चालनाच इतर फलाने. राजाज्ञा जो मोडील कोणी देऊ सुळावर त्यास तक्षणी. ऐका हो तुम्ही, ऐका. पहिला म्हणाला, छे, हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बो. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गातायत, साधं बोलणं नाहीच कुठे. दुसरा म्हणाला, महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार? पहिला म्हणाला, एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे, त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे? दुसरा म्हणाला, लोक अगदी त्रासून गेले आहेत. पहिला म्हणाला, कोणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं, हे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो आणि सुळावरही चढवतो. दुसरा म्हणाला, ते बघ, ती दोघं नवरा बायको भांडतायत, इकडे येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया, साधी भांडतायत की गाण्यातच? पहिला म्हणाला, चल तर लवकर. बायको म्हणाली, तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? नवरा म्हणाला, माझी आई, नकोच खिंकाळू, हात चाललो बाजारला, आणून देतो माल तुला. बायको म्हणाली, येताना 2 शेर तुम्ही वांगी आणा छान सुरेख. नवरा म्हणाला, आणि तो मी तेल, तूप, मीठ, वांगी, आणखी काय ती सांगी. धन्यवाद.